सुपर्ब टेनिक्स चेंडू दाखल होतोय आमचा कॅमेरामॅन यादवजी. आपण पाहू शकता टेनिक्स चेंडू आणि तुम्हा आम्हा सर्वांना वेळ लावून सोडणारा हा चेंडू आपण आमच्या स्क्रीनवर पाहू शकतात. बेस्ट ऑफ लक. मॅचला सुरुवात होतोय. दोन फलंदाज आपण पाहू शकतात. दुसऱ्या बाजूने पाहिलं तर गणेश मॅन फ्रॉम जलसार. बेस्ट ऑफ लक बोथ टीम. मॅचला सुरुवात होतोय. गोलंदाज मार्कवर सज्ज असेल गोलंदाज जगदीश पाटील. मॅचला सुरुवात होतोय. बेस्ट ऑफ लक बोथ टीम. जगदीश पाटील मार्कल मार्कवर सज्ज झालाय. सरावली एक्सप्रेस. बेस्ट ऑफ लक बोथ टीम. पहिल्या चेंडूवर हवाई सफर करण्याचा प्रयत्न केला. इथे फटका फसला जाईल का, परंतु रोहन गावड पुढे सरसावले होते. सिंगल येते आणि श्री गणेशा केला तो एक महत्वाचा फलंदाज होता. थोडीशी ट्राय करायला हवी होती परंतु रोहन गावड प्रयत्न केला नाहीये. आणि विनायक पाटील मागच्या मॅचचा हिरो ठरला होता. जबरदस्त फलंदाजी केली होती. तोच विनायक पाटील आपण पाहिला. सिंगलने श्री गणेशा झालाय. कधी आपण पाहू शकतायत पाटील 3030 जलसा या संघाचा. मॅच क्रमांक 4 आजच्या दिवसातला आपण पाहू शकतायत. गोलंदाज गोली मार्कवर पुन्हा एकदा सज्ज होईल. षटक क्रमांक पहिला आहे पॉवर प्लेचा हे षटक. पुन्हा एकदा फ्लिक करण्याचा प्रयत्न केला. इथे फटका फसला जाईल. सुपर जाईल टिपला जातोय आणि दुसऱ्या चेंडूवर गणेशाला परतावा लागेल. परतीचा प्रवास. धावसंख्या आपण पाहिली तर एक धाव एक धक्का लागतोय. तो पाटील 3030 जलसार या संघाला. सहर्ष स्वागत असेल या सफाई प्रीमियर लीग 2024 सिक्स सीटरच्या माध्यमातून प्रेक्षक जोडले जात आहेत. त्यांचंही सहर्ष स्वागत असेल. राहुल पाटील येतोय न्यू बॅटर मॅन फ्रॉम टेंबी खोडवचा हा फलंदाज मैदानाच्या आतमध्ये दाखल झालाय. धावसंख्या आपण पाहिली तर एक धाव एक विकेटचं बदन झालंय. सुपर डिझे वादन कॅन्डी यांच्या माध्यमातून आपण पाहू शकतात. मुन्ना जयस्वाल ऑपरेटरच्या भूमिकेमध्ये आपण पाहू शकतात. त्यांचं एक चॅनल आहे वंदे स्पोर्ट्सच्या माध्यमातून त्याने या क्षेत्रामध्ये पदार्पण केलंय. तदनंतर MD ब्रदर्सही आपण पाहू शकतात. मॅन फ्रॉम दातिवरे मणिजी निजाई आणि त्यांची संपूर्ण टीम आहे. परंतु इकडनं आपण पाहिलं तर 6 सीटर्स ऑन साईडला करण्याचा प्रयत्न. मिड ऑन मध्ये क्षेत्ररक्षक आहे. थोडासा फंबल होत आहे. दुसऱ्या धावेचा प्रयत्न होईल का. 2 धावा इथे सहज कंप्लीट केल्या जातात. या 2 धावांशी स्कोर कार्ड जाऊन पोहोचेल. 3 रन स्कोर कार्ड लॉस ऑफ 1 विकेट. 3 धावा या स्कोर कार्डवर आपण पाहू शकतात. चेंडू फेकून झाल्या 3. षटक क्रमांक पहिला मार्गस्थ आहे. एका बाजूने पाटील 3030 जलसार. दुसऱ्या बाजूने पाहिलं तर संघ बनसे राज. पुन्हा एकदा इंटू द गॅप मध्ये खेळण्याचा प्रयत्न केलाय. क्षेत्ररक्षक लॉंग ऑफ रिझन मधून पुढे येतोय तर पुढे सिंगल. दुसऱ्या धाब्याचा प्रयत्न होतोय. हा ना करताना 2 धावा ते परिपूर्ण केल्या जातात. 2 धावांशी स्कोर कार्ड जाऊन पोहोचलाय. ते 5 धावा या टीमची टोटल आपण पाहू शकतात. पहिलं षटक मार्गस्थ आहे. चेंडूचा विचार केला तर 4 चेंडूची समाप्ती झालाय. धावसंख्या 5 रन्स लॉस ऑफ 1 विकेट्स. नेटचा थोडासा इश्यू आहे आपण पाहू शकतात. पुन्हा एकदा हा बाई सफर करण्याचा प्रयत्न केलाय. क्षेत्र खाली असेल. चांगला प्रयत्न केला तोय. जीवांची आकांक्षा करताना मात्र क्षेत्ररक्षक पुढे सरसावले होते. तत्पूर्वी 2 धावा इथे कंप्लीट केल्या जात आहेत. 2 धावांशी स्कोर कार्ड जाऊन पोहोचलाय. 7 रन स्कोर कार्ड. नवीनजी गरज साहेब पुन्हा एकदा दुपारच्या सत्रामध्ये येत आहेत. त्यांचंही सहर्ष स्वागत असेल. धावसंख्या जाऊन पोहोचले सध्या 7 या अंकावर. शेवटचा चेंडू असेल षटक क्रमांक 1. सध्या चांगली गोलंदाजी केलंय. हवाई सफर करण्यासाठी मात्र संधी देत नाहीये. पुलल यांचा चेंडू होता. यावेळेस मध्ये उडवण्याचा प्रयत्न. इथे फटका बसला जाईल का.
सुपर सेल टिपला जातोय आणि विकेट क्रमांक आपण पाहिला तर दुसरा धक्का लागतोय टीम पाटील 3030 जलसार या संघाला 7 धावा 2 गडी बाद. त्याला जास्त टीम मीटिंग होणार नाही याची दक्षता आपण घ्या. धावसंख्या आपण पाहिली तर स्कोर कार्डवर जाऊन पोहोचलंय 7 धावा 2 गडी बाद झाल्यात. बॅटर नयन ब्रँड ऑफ रावळे आपण पाहू शकतात मैदानाच्या आतमध्ये दाखल झालाय. इकडनं पार्टनरशिप बिल्ड करावे लागेल पाटील 3030 जलसार संघाला आणि हा मॅच जिंकणं सध्या गरजेचं असेल मनसे राज या संघाला, कारण पहिल्या सामन्यामध्ये पराभव पत्करावा लागलाय. या स्पर्धेतलं आपलं अस्तित्व टिकवायचं असेल तर हा सामना जिंकणं खूप गरजेचं असेल मनसे राज या संघासाठी. आपण पाहू शकतात षटक क्रमांक 2 मार्गस्थ होईल. गोलंदाज मार्कवर आलाय गोलंदाज रोशन केणी ब्रँड ऑफ डोंगरे आपण पाहू शकतात. कारण मात्र पहिलं षटक सुपररित्या हाताळलं गेलं. फक्त धावा खर्च केल्या 7 आणि 2 महत्वाचे गडी बाद केले गेलेत. चला महेंद्रजी भोईर महीन दादा नेट सध्या का पुरवठा खंडित झालाय. गोलंदाज मार्कवर रोशन केणी सज्ज होतोय. यावेळेस मध्ये खराब क्षेत्ररक्षण पाहायला मिळतंय. एक धाव परिपूर्ण केली जाईल. चांगला बॅकअप येतोय. तत्पूर्वी 2 धावा सहज कंप्लीट केल्या जात आहेत. 2 धावांशी स्कोर कार्ड जाऊन पोहोचलाय. सध्या 9 धावा या स्कोर कार्डवर आपण पाहू शकतात. रोखावं लागेल म्हणजे राज संघाला कमीत कमी धावेमध्ये विकेट्स प्राप्त करावे लागतील. ज्याप्रमाणे पहिलं षटक हाताळलं गेलं अवघ्या धावा खर्च केल्या 7 महत्वाचे 2 विकेट्स प्राप्त केले. जगदीश पाटील अर्थातच मॉर्कल या गोलंदाजानं. धावसंख्या आपण पाहिली तर टीमची टोटल 9 धावा 2 गडी बाद झाल्यात. गोलंदाज पुन्हा एकदा क्रॉस बॅटेटने खेळण्याचा प्रयत्न केलाय. पंचाकडे लाऊड अपील जरूर केलं जाते. तत्पूर्वी पंच सहमत नाहीये. लेग बायचा इशारा पंच दर्शवतात. धावसंख्या जाऊन पोहोचले सध्या दुहेरी आकडा गाठताना 10 रन्स. कोड कार्ड लॉस ऑफ 2 विकेट्स. 10 धावा या स्कोर कार्डवर आपण पाहू शकतात. मॅच क्रमांक 4 आजच्या दिवसातला पाटील 3030 जलसार विपक्ष मनसे राज या 2 संघांमधली काटेकी टक्कर आणि मनसे राज संघासाठी हा सामना खूप महत्वाचा असेल. या स्पर्धेमध्ये आपलं अस्तित्व टिकवायचं असेल तर हा सामना जिंकणं त्यांच्यासाठी गरजेचं असेल. गोलंदाज मार्कवर रोशन केणी क्षेत्ररक्षणामध्ये बदलाव केला जातोय. राईट हँड अँड लेफ्ट हँड कॉम्बिनेशन. धाव इनफिल्डच्या वरून कलात्मक स्ट्रोक पाहायला मिळतो. चेंडू सरळ निघून जाते सीमारेषेच्या दिशेने. तत्पूर्वी पाठलाग केला जातोय. चेंडू मात्र थांबणार नाहीये. चेंडू होतोय फरार. येतोय SPL चौकार. 4 धावा. पोहोचलाय सध्या 14 रन्स लॉस ऑफ 2 विकेट. 14 धावा या फलकावर. धावसंख्येला एकंदरीत आकार द्यावा लागेल. हा सामना जिंकून क्वालिफाय होण्याची संधी असेल पाटील 3030 जलसार सचिनदादाच्या संघाला. परंतु मनसे या मॅच मध्ये आपलं या स्पर्धेतलं अस्तित्व असेल कारण हा सामना जिंकणं त्यांच्यासाठी गरजेचं असेल. 14 रन स्कोर कार्ड लॉस ऑफ 2 विकेट्स. पुन्हा एकदा ब्लाइंड स्ट्रोक करण्याचा प्रयत्न केलाय. पाठलाग केला तो. चेंडू निघून जाते. लॉंग स्टॉप रिझल्ट मध्ये येतोय नशिबाचा चौकार. 4 धावा. थँक्यू. धावसंख्या जाऊन पोहोचले सध्या
18 लॉस ऑफ 2 विकेट्स. 18 धावाच्या स्कोर कार्डवर आपण पाहू शकतायत. गोलंदाज पुन्हा एकदा गोलंदाज मार्क रोशन केनी इकडनं कमबॅक करावा लागेल. स्वीप करण्याचा प्रयत्न केलाय क्षेत्ररक्षक आहे. खराब क्षेत्ररक्षण वारंवार पाहायला मिळते. चेंडू निघून जाते सीमारेषेच्या दिशेने. तत्पूर्वी चेंडू होतोय फरार. 3 चेंडूवर लागोपाठ 3 चौकार येत आहेत. धावसंख्या आपण पाहिली तर स्कोर कार्डवर जाऊन पोहोचलाय 22 लॉस ऑफ 2 विकेट्स. 22 धावा या स्कोर कार्डवर. पहिलं षटक आपण पाहिलं तर सुपररित्या हाताळलं गेलं. फक्त 7 धावा खर्च केल्या. त्यानंतर रोशन किने आपण पाहायला मिळतोय. क्षेत्ररक्षण थोडं वारंवार खराब पाहायला मिळते. त्याच कारणात तो स्कोर कार्ड जाऊन पोहोचलाय सध्या 22 या अंकावर. 22 धावा 2 गडी बाद. क्रॉस बॅटने खेळण्याचा प्रयत्न केलाय. स्वीप करण्याचा प्रयत्न परंतु यावेळेस डॉट चेंडू पाहायला मिळतोय. षटक क्रमांक 2 इथे समाप्त झाले आणि मनसे आपण पाहिलं तर पाटील 3-0 जलसा संघ 11च्या सरसने आतापर्यंत धावा जमवल्या गेल्या आहेत. 22 2 गडी बाद. या की एक छोटीशी धून. थँक्यू. धावसंख्या आपण जाऊन पोहोचले सध्या 22 या अंकावर. 2 विकेट सोबत आलंय. थोडंसं महागडं षटक जरूर ठरलं गेलं कारण 15 धावा खर्च केल्यात. या षटकाचा विचार केला तर जगदीश पाटील पुन्हा एकदा गोलंदाज मार्कवर येतोय. इकडनं एक पार्टनरशिप तोडणं गरजेचं असेल मनसे राज या संघासाठी. आजचा दिवस आपण पाहिला तर 16 फेब्रुवारीचा दिवस आणि आजच्या दिवशी वसीम जाफर यांचा जन्मदिवस आपण पाहू शकतात. 1978. दुसऱ्याच देशांतर्गत क्रिकेट फर्स्ट क्लास क्रिकेटमध्ये 30 शतक झळकवणारा तो फलंदाज वसीम जाफर आपण पाहू शकतात. त्याचा आजचा जन्मदिवस. यावेळेस मात्र पुन्हा एकदा कमबॅक करतोय आणि हे कमबॅक इकडनं करावं लागेल. सध्या थांबवलं गेलंय विनायक पाटील. विनायक पाटीलच्या बॅटमधनं पहिल्या मॅचचा विचार केला तर मॅन ऑफ द मॅचचा हकदार ठरला होता. या मॅच मध्ये सध्या थांबवलं गेलंय. धावसंख्या आपण पाहिली तर सध्या टीमची टोटल 22 2 गडी बाद. षटक क्रमांक 3 मार्गस्थ झालाय. पहिला चेंडू निर्धावच्या स्वरूपात हाताळला गेलाय. क्षेत्ररक्षण करण्याचा प्रयत्न केलाय. चांगलं क्षेत्ररक्षण होतं. तत्पूर्वी सिंगल येईल. स्कोर कार्ड जाऊन पोहोचलाय सध्या. टीमची टोटल 23 धावा या स्कोर कार्डवर लागल्या जात आहेत. इकडनं थांबवावं लागेल. मनसे राज संघाला कमीत कमी धावामध्ये रोखावं लागेल. हा सामना त्यांच्यासाठी डू अँड डाय असेल कारण हा सामना जिंकणं या स्पर्धेतलं अस्तित्व या सामन्यावर या स्पर्धेचं अस्तित्व असेल मनसे राज या संघाचं कारण एक सामना हरलाय. हा सामना जिंकणं त्यांच्यासाठी गरजेचं असेल आणि पाटील सेना मात्र हा मॅच जिंकण्याचा प्रयत्न करेल. क्वालिफायच्या दिशेने वाटचाल करण्याचा प्रयत्न करेल. सध्या धावसंख्या आपण पाहिली तर 23. स्कोर कार्ड षटक क्रमांक 3 मार्गस्थ आहे. सर्वांचं पुन्हा एकदा सहर्ष स्वागत असेल. मायबाप प्रेक्षक या मॅचच्या दिशेने मैदानाच्या दिशेने आलात. त्यानंतर युट्यूबच्या माध्यमातून जे प्रेक्षक जोडले जातात त्यांचंही सहर्ष स्वागत असेल. गोलंदाज गुल्ली मार्कवर पुन्हा एकदा सज्ज होतोय. मॉर्केल एक धाव इथे परिपूर्ण केली जाईल. लॉंगॉनचा क्षेत्ररक्षक पुढे सरसावला जातोय. तत्पूर्वी सिंगल असेल. सिंगलने स्ट्राईक रोटेट केली जाते. धावसंख्या आपण पाहिली तर जाऊन पोहोचतोय 24 रन्स लॉस ऑफ 2 विकेट्स. 24 धावा आता धावफलकावर. इकडनं एखादा विकेट्स प्राप्त करतायत तर मनसे राज संघ कमीत कमी धावामध्ये रोखण्याचा प्रयत्न करेल परंतु चांगली पार्टनरशिप बिल्ड करावी लागेल या दोन्ही फलंदाजाला. सध्या नवीन चांगली फलंदाजी केलंय. पुन्हा एकदा या मॅच मध्ये मात्र थोडासा कमबॅक करावं लागेल विनायक पाटील. पहिलं षटक आपण पाहिलं होतं फक्त 7 धावा खर्च केल्या होत्या. हे षटकही आतापर्यंत चांगलं हाताळलं जात आहे. धावसंख्या सध्या 24 धावा या स्कोर कार्डवर आपण पाहू शकता. षटक क्रमांक 3 मार्गस्थ आहे. अजूनही 2 चेंडूचा खेळ शेष असेल. आखोटप्प्याचा चेंडू होता. यावेळेस मात्र पुल करण्याचा प्रयत्न केलाय. सक्सेसफुल वंडरफुल अँड ब्युटिफुल स्ट्रोक.
डीप बॅकवर्ड स्क्वेअर लेगच्या डोक्यावर येतोय षटकार. SPL षटकार 6 धावा. मी पाटला चालले, मी एक कुलता एक, मी पाटला चालले विनायक पाटील थोडासा संघर्ष करत होता. 6 चेंडू मागे अवघ्या 4 धावा त्यांच्या बॅट मधून आल्या होत्या, परंतु हा षटकार येतोय. धावसंख्येला आतापर्यंत पोचायला गेले 30 रन स्कोर कार्ड. 30 धावा या स्कोर कार्डवर आपण पाहू शकतायत. यावेळेस डॉट चेंडू आणि षटक क्रमांक आपण पाहिलं तर 3 समाप्त झाले. 10च्या सरासरीने आतापर्यंत धावा जमवल्या गेल्यात. 30 रन, लॉस ऑफ 2 विकेट्स. सर्वांचं सहर्ष स्वागत असेल. थोडीशी दिलगिरी व्यक्त करतोय कारण नेटवर्क नाही आहे, त्याच कारणाचं थोडेसे कमेंट्स पाहायला मिळतात. कारण लाईव्ह प्रेक्षकांना रेकॉर्डिंग चालू आहे, परंतु नेटवर्क नसल्या कारणाने तुम्हाला दिसू शकत नाही आहे. मॅच रोशन किणी येतोय गोलंदाजी मार्कवर. पुन्हा एकदा दुसरं षटक हाताळण्यासाठी सांघिक आपण पाहिलं तर हे षटक क्रमांक 4 असेल. इकडनं रोखावं लागेल. धावसंख्या आपण पाहिली तर 3 षटकाची योग्यरित्या समाप्ती. 30 धावा या स्कोर कार्डवर. गोलंदाज गोल मार्कवर पुन्हा एकदा रोशन किणी, मॅन फ्रॉम डोंगरे आपण पाहू शकतात. चला थोडंसं स्पीडअप करा. 13 रन, लॉस ऑफ 2 विकेट्स. पाटील 3-0 जलसार हा संघ प्रथम फलंदाजी करताना आपल्याला पाहायला मिळतोय. तर 2 हात करतोय मनसे राज हा संघ. चला स्पीडअप करा. धावसंख्या आपण पाहिली तर 13 रन स्कोर कार्ड. गोलंदाज गोलने मार्कवर रोशन केणी. क्रॉस बॅटरने खेळण्याचा प्रयत्न केलाय. एक धाव इथे कंप्लीट केली जाईल. सिंगलने स्कोर कार्ड जाऊन पोहोचतोय सध्या 31 या अंकावर. 31 रन, लॉस ऑफ 2 विकेट. षटक क्रमांक 4 मार्कस्त झालाय आणि पहिल्या चेंडूची समाप्ती झालंय. इकडनं विकेट्स प्राप्त कराव्या लागतील. मनसे राज हा संघ आपण पाहू शकतात. या मॅच मध्ये कमबॅक करावं लागेल, मॅच जिंकावं लागेल. चला प्रत्येक चेंडू मागे क्षेत्रक्षण बदलू नका, कारण थोड्याशा उशिराने चालतोय आपण. मॅच क्रमांक 4 घड्याळात आपण पाहिलं तर 3:10 होत आहेत. स्विच हिट करण्याचा प्रयत्न केला, यावेळेस मात्र सक्सेसफुल ठरलाय. विनायक पाटील नावाचा क्वालिटी ब्रँडेड षटकार येतोय. 6 धावा. काय फटका सजवलाय. स्वीटचीच आहे एकंदर आपण पाहू शकताय. सुपर धावसंख्या आतापर्यंत पाहिली तर जाऊन पोहोचलंय 37. हलक्याने यावेळेस प्लेसमेंट करण्याचा प्रयत्न केलाय. क्षेत्ररक्षक आहे, 1 बाउंड क्षेत्ररक्षण होतंय. तत्पूर्वी सिंगल येईल आणि स्कोर कार्ड जाऊन पोहोचलाय. टीमची टोटल 38 धावा, 2 गडी बाद. चांगली पार्टनरशिप बिल्ड करताना हे दोन्ही फलंदाज आपण पाहू शकतात. मनसे राज संघाला कमीत कमी धावामध्ये रोखावं लागेल. हा सामना त्यांच्यासाठी जिंकणं खूप गरजेचं असेल. या स्पर्धेमध्ये आपलं अस्तित्व टिकवायचं असेल तर हा सामना त्यांच्यासाठी खूप महत्वाचा असेल. गौरव पाटील 6 सीटरचे प्रोप्रायटर आपण पाहू शकतात ऑन स्क्रीन. त्यांना कॅमेऱ्यामध्ये कैद केलं जात आहे कारण त्यांची संपूर्ण टीम आहे. यावेळेस मात्र हवाई सफर घडवण्याचा प्रयत्न इथे केला जातोय. क्षेत्ररक्षक झेल खाली आणि इथे फलंदाज बाद होईल कारण क्षेत्ररक्षकाने पकडलाय झेल आणि फलंदाज झालाय फेल.
बॅक टू द पॅव्हेलियन. तिसरा धक्का लागतोय 38 या संख्येवर. थँक्यू. नवनाथ पाटील ब्रँड ऑफ चिखलपाडा न्यू बॅटर मैदानच्या आतमध्ये दाखल झालाय. धावसंख्या आपण पाहिली तर सध्या स्कोर कार्डवर जाऊन पोहोचलाय 38. नयनने 14 धावांचं योगदान दिलंय. षटक क्रमांक 4 मार्गस्थ आहे. आणखीन एखादा विकेट्स प्राप्त करतायत तर कमीत कमी धावामध्ये रोखण्याचा प्रयत्न करतील मनसे राज संघ आणि जास्तीत जास्त धावांचा टार्गेट ठेवण्याचा प्रयत्न करेल पाटील 3030 जलसार हा संघ आपण पाहू शकतायत. षटक क्रमांक 4 मार्गस्थ चेंडू फेकून झालाय 4. गोलंदाज रोशन किनी पुन्हा एकदा हलक्या हाताने फ्लिक करण्याचा प्रयत्न केलाय. सिंगल येते. क्षेत्ररक्षक पुढे सरसावले जातात. तत्पुढे 1 धाव असेल. धावसंख्या स्कोर कार्डवर जाऊन पोहोचलंय 39 रन्स ऑन द बोर्ड. 39 रन स्कोर कार्ड. कस्तुभ पाटील खूप चांगली मेहनत त्यांच्या माध्यमातून लिस्ट बनवण्यापासून सिस्टमॅटिक मॅनेजमेंट जबरदस्त त्यांच्या माध्यमातून पाहायला मिळते. मनीष गावड आणि त्यांची संपूर्ण टीम खूप चांगली मेहनत घेतली या स्पर्धेसाठी. यावेळेस मात्र पंच दोन्ही यात समांतर करतायत. हेमंत ठाकूर सर. धावसंख्या आपण पाहिली तर स्कोर कार्डवर जाऊन पोहोचतोय सध्या 40 रन्स. 40 धावा या स्कोर कार्डवर आपण पाहू शकतायत. षटक क्रमांक 4 मार्गस्थ आहे सध्या. हा चेंडू जर डॉट जातोय तर सध्या 10ची सरासरी प्रतिषटक मेंटेन केली जाईल. पण अंतिम चेंडू आहे. 3.5 षटक समाप्त झालंय. क्या बात आहे. जबरदस्त कमबॅक केलंय. सध्या आपण पाहिलं तर 4 षटकाची समाप्ती. पाटील 3030 जलसार संघ 10च्या सरासरीने आतापर्यंत धावा जमवल्या गेल्यात. 40 3 गडी बाद. एक छोटीशी धून. भारी नाचून दाखवायचं. कोण कोण नाचणार? तू पण उठ. आता सगळे तुझ्या कॅमेऱ्यावर करतायत आमचे हार्दिक कार्यकर. मणिजी निझा यांना टिपलं जात आहे. ब्रँड ऑफ दातीवर आपण पाहू शकतायत. सुपर कॅमेरावर करतायत आणि खाली आपण पाहिलं तर राज निजाई आहेत. संघाची कामगिरी आपण पाहिलं तर 40 धावा या स्कोर कार्डवर 10च्या सरासरीने आतापर्यंत धावा जमवल्या गेल्यात. राज निजाई स्कोररच्या भूमिकेमध्ये सध्या आमच्या कॅमेरामॅनच्या भूमिकेमध्ये आहेत. श्यामकांतजी तरे साहेब पुण्याचे एकता येतात. तदनंतर मंगलदासजी खैरत आणि आमचे परम मित्र क्रिकेटवर दर्दी प्रेम. धावसंख्या आपण पाहिली तर स्कोर कार्डवर जाऊन पोहोचले सध्या 40 धावा. येणारे अजूनही 12 चेंडू आहेत आणि या 12 चेंडू मागे जास्तीत जास्त धावा येणं गरजेचं असेल पाटील 3030 जलसार या संघासाठी. योगेश वैती मार्कवर सज्ज झालाय. ब्रँड ऑफ आपण पाहिलं तर चला स्पीडअप करा. टाइम सेट केलं गेलंय लक्षात ठेवा. अन्यथा एक क्षेत्ररक्षक मध्ये बोलवलं जाईल. संतोषजी जंगम साहेब इथे उपस्थित झाल्यात. मॅन फ्रॉम एडवन आपलंही सहर्ष स्वागत असेल. नेहमी जेव्हा जेव्हा मोठमोठ्या स्पर्धा असतात आवर्जून उपस्थित असतात. एक धाव ती परिपूर्ण केली जाईल. सिंगलने स्कोर कार्ड जाऊन पोहोचते 41-41 धावा या स्कोर कार्डवर आपण पाहू शकतायत. मॅच क्रमांक 4. धावसंख्या आपण पाहिली तर षटक क्रमांक 5 मार्गस्थ झालं. योगेश वैती हा गोलंदाज आपण पाहू शकतायत. धावसंख्या जाऊन पोहोचले सध्या 41-41 धावा या स्कोर कार्डवर. पण एकदा ऑन साइडला खेळण्याचा प्रयत्न केला. क्षेत्ररक्षक वन बाउंस क्षेत्ररक्षण करतोय परंतु चेंडू मात्र थांबू शकला नाहीये. चेंडू निघून गेलाय. सीमा रेषा पार येतोय. चौकार 4 धावा. जगदीश पाटीलने मात्र चेंडू अडवण्याचा प्रयत्न केला होता परंतु चेंडू निघून गेला सीमा रेषेच्या बाहेर. स्कोर कार्ड जाऊन पोहोचलाय सध्या 45 या आकड्यावर. पुन्हा एकदा
स्टेट ड्राईव्हच्या माध्यमातून क्षेत्ररक्षक पुन्हा तोच जगदीश पाटील. थोडंसं फंबल होत आहेत आज आणि 2 धावा इथे सहज पूर्ण केल्या जात आहेत. 2 धावांशी स्कोर कार्ड जाऊन पोहोचलाय. 47 ऑन द बोर्ड लागले जात आहेत. 47 धावा या स्कोर कार्डवर आपण पाहू शकतायत. सुरुवातीला स्ट्रगल करत होता विनायक पाटील बाबू, तदनंतर आपल्या गिअरमध्ये आला आणि इथे आतापर्यंत धावा जमवल्या गेल्या. त्यांच्या वैयक्तिक आपण पाहिल्या तर 23 रन स्कोर, वैयक्तिक धावसंख्या सांघिक 47. क्रॉस बॅटेटने करण्याचा प्रयत्न करणार मिड विकेटचा क्षेत्ररक्षक येतोय. तत्पूर्वी अच्चू भगत फेकी करता दुसऱ्या धावेचा प्रयत्न होईल का, परंतु रोखलं जात आहे. येस नो अँड वेट हे शब्द खूप महत्वाचे आहेत आणि तिचं कुठेतरी चांगली कॉलिंग आपल्याला पाहायला मिळेल. नवनाथ पाटीलच्या बाजूनं संघाला पोहोचवलंय सध्या 48 या अंकावर. 48 रन, लॉस ऑफ 3 विकेट. षटक क्रमांक 5 मार्गस्थ आहे, म्हणजे अजूनही उर्वरित 8 चेंडूचा खेळ शेष. एकदा इथे परिपूर्ण केली जाईल. क्षेत्ररक्षक आहेत आमचे गौरवजी पाटील, 6 सीटरचे प्रोप्रायटर. चांगला क्षेत्ररक्षण त्यांच्या माध्यमातून पाहायला मिळालं. धावसंख्या 49 रन्स ऑन द बोर्ड लागले जात आहेत. अंतिम चेंडू असेल, षटक क्रमांक 5 मार्गस्थ आहे. ज्यावेळेस मात्र हेलिकॉप्टर लँड करण्याचा प्रयत्न केला स्ट्रेट ड्राईव्हच्या माध्यमातून आमच्या कॅमेरामॅनच्या स्वागतासाठी येतोय चौकार. आमच्या व्यासपीठावर संतोषजी जंगम साहेब आहेत, त्यांचं यथोचित मान सन्मान केला जाईल. मी असलमजी साहेबांना विनंती करेन त्यांचं स्वागत सन्मान आपण करायचं आहे. संतोषजी जंगम साहेब क्रिकेट दर्दी आहेत, नेहमी मोठमोठ्या स्पर्धा जेव्हा असतात ते आवर्जून उपस्थित असतात. येस, आणि त्यांच्या माध्यमातून 1000 रुपयाची भरीव देणगी देते सफाई प्रीमियर लीगच्या वतीनं. आपला मनपूर्वक आभार असेल जंगम साहेब. मायाची शाळ आपण पाहू शकतायत आणि पुष्पगुच्छ असेल. असंच ही मायाची शाळ आपण पाहू शकतायत. असलमजी आयोजकाच्या भूमिकेत 40+ ही चांगलं आयोजन त्यांच्या माध्यमातून. तदनंतर सफाई प्रीमियर लीग आयोजकाच्या भूमिकेत आहेत मायाची शाळ. तदनंतर पुष्पगुच्छ आपण पाहू शकतायत. असंच या पुष्पगुच्छाप्रमाणे बहरत राहा, फुलत राहा, आज प्रेमाचा संदेश देणारा बुक्की आपण पाहू शकतायत. अंतिम षटक असेल आणि धावसंख्या सध्या आपण पाहिली तर पाटील 3030 जलसार या संघाची 53 धावा या स्कोर कार्डवर. गोलंदाजी मार्कवर सज्ज होईल पुन्हा एकदा नयन भगत. रोहितदाजी भगत यांचे सुपुत्र आहेत आणि रोहितदाजी भगत आपण पाहिलं तर मनसेराजचे मात्र संघ मालक. तदनंतर संदीपजी किणी साहेब आमच्या व्यासपीठावर उपस्थित झाले होते दुपारच्या सत्रामध्ये. केळवा सरपंच साहेब, तदनंतर चेतनजी पाटील वळंगी उपसरपंच साहेब आणि दिनेश गवई साहेब इथे उपस्थित झाले होते. जिल्हा सचिव मनसे, त्यानंतर विनयजी आढाव साहेब, त्यानंतर ग्रामपंचायत सदस्य श्री हर्षलजी पाटील साहेब इथे उपस्थित झाले होते. दुपारच्या सत्रामध्ये धावसंख्या आपण पाहिली तर स्कोर कार्डवर जाऊन पोहोचलंय 53 रन्स, लॉस ऑफ 3 विकेट. अंतिम 6 चेंडूचा खेळ शेष आहे. नयन भगत गोलंदाजी मार्कवर सज्ज झालाय. कमीत कमी धावा खर्च कराव्या लागतील या षटकामध्ये. नवनाथ पाटील एका बाजूने, दुसऱ्या बाजूने विनायक पाटील बाबू मागच्या मॅचचा हिरो जरूर ठरला होता. ऑन साईडला खेळण्याचा प्रयत्न केलाय क्षेत्ररक्षक पाटला करतात. तत्पूर्वी चांगलं क्षेत्ररक्षण होतंय. सिंगल येईल, सिंगलने स्कोर कार्ड पुढे जाताना आपण पाहू शकतात 54 रन्स, लॉस ऑफ 3 विकेट. 54 धावा या स्कोर कार्डवर आपण पाहू शकतात. चौथा मॅच रंगताना आपण पाहू शकतात. पाटील 3030 जलसार विपक्ष मनसे राज या 2 संघामध्ये. गोलंदाज खुले मार्कवर नयन भगत पुन्हा एकदा सज्ज होतोय. स्विच करण्याचा प्रयत्न केलाय क्षेत्ररक्षक तिथे तैनात आहे. रोशन किनीला बीट करून चेंडू होतोय फरार, येतोय धावा 4. धावसंख्या आपण पाहिली SPL चौकार 4 धावा. चार धावांशी स्कोर कार्ड जाऊन पोहोचलाय सध्या 58. 58 धावा या स्कोर कार्डवर आपण पाहू शकतायत. अजूनही 4 चेंडूचा खेळ शेष आहे. विनायक पाटील बाबू सुरुवातीला स्ट्रगल करत होता, तदनंतर आपल्या लाईव्ह मध्ये प्राप्त होतोय, येतोय पुन्हा एकदा.
स्विच इट करण्याचा प्रयत्न केला जातोय कारण हवेचाच होतं उलट्या बाजूने आहे, त्याच कारणास्तव स्विच इट करण्याचा वारंवार प्रयत्न केला जातोय. सांघिक कामगिरी सध्या आपण पाहिली तर टीमची टोटल जाऊन पोहोचले 59, लॉस ऑफ 3 विकेट्स. त्यानंतर आमच्या व्यासपीठावर उपस्थित आहेत संतोषजी जंगम साहेब, त्यांच्या माध्यमातून 1000 रुपयाची भरीव देणगी येते मंडळाच्या वतीने, त्यांचेही मनपूर्वक आभार असतील. पुन्हा एकदा हवाई सफर घडवण्याचा प्रयत्न केलाय क्षेत्ररक्षक, स्वतः कॉटन बॉलची संधी असेल इथे सुपर झेल टिपला गेलाय आणि फलंदाज बाद होईल नवनाथ पाटील. बॅक टू द पॅव्हेलियन, तिसरा चौथा धक्का लागतोय 59. तर 200 रुपयाचा कॅश प्राइज या झेल साठी आलाय ऍडव्होकेट धबिंजी गरज साहेबांच्या वतीनं. सुपर झेल टिपला गेला, स्वतःच्याच गोलंदाजीवर सुपर झेल टिपला गेला आणि फलंदाज बाद झाला. नेक्स्ट फलंदाज मैदानाच्या आतमध्ये दाखल होतोय. कुणाल तरे, ब्रँड ऑफ एडवनचा खेळाडू मैदानाच्या आतमध्ये दाखल झालाय. शेवटच्या 2 चेंडूचा खेळ शेष आहे. 59 रन, लॉस ऑफ 4 विकेट्स. तर रोहिदासजी भगत साहेबांच्या माध्यमातून ही 500 रुपयाचा कॅश प्राइज नयनसाठी. थँक्यू, धन्यवाद. नवीनजी गरज साहेबांच्या माध्यमातून 200 रुपयाचा कॅश प्राइज आमच्यापर्यंत पोहोचलं गेलाय. या झेलसाठी सुपर झेल टिपला गेलाय. शेवटचे 2 चेंडू असतील, अंतिम 2 चेंडूचा खेळ शेष आहे. 59 धावा स्कोर कार्डवर. कुणाल तरे हवाई सफर घडवेल का? प्रयत्न जरूर केला गेलाय, आल्या मात्र हवेच्या अगेन्स्ट खेळण्याचा प्रयत्न केलाय आणि इनटू द स्टँड मध्ये डिलिव्हर केला गेलाय SPL षटकार 6 धावा. धावसंख्या जाऊन पोहोचलाय 65 रन्स. अंतिम चेंडू असेल या इनिंगचा. 65 धावा आतापर्यंत या स्कोर कार्डवर आपण पाहू शकतात. अंतिम चेंडू या इनिंगचा. धावसंख्या आपण पाहिली तर 65, 4 गडी बाद. शेवट कोणाचा गोड केला जाईल, षटकार चौकार की विकेट्स प्राप्त केला जाईल, कारण चेंडू आहे अंतिम. गोलंदाज नयन भगत पुन्हा एकदा एक धाव इथे परिपूर्ण केला जाते. क्षेत्ररक्षक आहे रोशन किनी, चांगलं क्षेत्ररक्षण करते. दुसऱ्या धाब्याचा प्रयत्न होतोय. 2 धावा इथे परिपूर्ण केल्या जात आहेत. इथे षटक क्रमांक आपण पाहिले तर 6 षटकाची योग्यरित्या समाप्ती झाली आणि स्कोर कार्डवर आपण पाहिली तर पाटील 3030 जलसार या संघाची 67 धावा या स्कोर कार्डवर. 68 धावांचं लक्ष असेल विजयासाठी. आपण मॅच संपली पाहिली तर विनायक बाबू यांनी बनवल्या गेल्या 17 चेंडू मागे 33, नयन पाटील 7 चेंडू मागे 14, कुणाल तरे 2 चेंडू मागे 8. त्यानंतर आपण गोलंदाजी पाहिली. एकंदरीत गणेश गावड 6 धावा, नयनच्या 14. त्यानंतर गोलंदाजी आपण पाहिली तर षटक जगदीश पाटीलने 2 षटकात आल्यानं 15 धावा, 2 विकेट्स. रोशन किनीने 2 षटकामागे 24 धावा खर्च केल्या, 1 विकेट्स. त्यानंतर योगेश वैती 1 षटक 13 धावा. त्यानंतर नयन भगत याने 1 षटक हाताळताना 14 धावा खर्च केल्या. अशा प्रकारे 6 षटकाची समाप्ती झाली आणि स्कोर कार्डवर आपण पाहिले 67 धावा. 68 धावांचं लक्ष असेल विजयासाठी. या धावा कशा प्रकारे उभ्या केल्या जातील त्याचं धावतं समालोचन घेऊन येतील व्हाईस ऑफ वाकलन ओमकारजी शेट्टी सरांना मी आमंत्रित करेन. तत्पूर्वी या ऐकूया एक छोटीशी धून. DJ Prince, DJ तिला फिरवीन माझ्या गाडीवर गाडीवर फिरवीन माझ्या गाडीवर तिला फिरवीन माझ्या गाडीवर गाडीवर फिरवीन माझ्या गाडीवर. पहिला डाव मैदानावरती संपला आहे आणि बॅटिंग करत असताना टार्गेट सेट केलंय ते म्हणजे 3030 पाटील 11 जलसार या संघानं
उभ्या केल्या धावा 67 ला विकेट गेले 4 आणि 68 धावेचं लक्ष येत्या 6 ओव्हर्स मध्ये पार करायचं आहे. स्वागत आहे तुम्हा सर्वांचं. शुभ दुपार. दुपारच्या जेवणानंतर आता जो प्रेक्षक वर्ग आमच्यासोबत जोडला, स्वागत आहे आपल्या सर्वांचं. सफाळे प्रीमियर लीग 2024 ग्रामीण भागातील खेळाडूंना एक व्यासपीठ देण्याचं काम ज्या स्पर्धेनं केलंय. सफाळे ते किळवा पोलीस स्टेशन अंतर्गत ही स्पर्धा आपल्याला पाहायला मिळते आहे आणि या स्पर्धेमध्ये दाखल होणाऱ्या ऑल टीमचं ऑल प्लस या ठिकाणी आपण करतो वेलकम. जाऊयात मॅच मध्ये. 68चं लक्ष सलामीची जोडी मैदानावरती काही क्षणात या ठिकाणी होईल दाखल. तोपर्यंत जाऊया डीजे कुंदनकडे आणि एक संगीत आणि पुन्हा परतू मॅच मध्ये. कृष्णा सातपुते टेनिस क्रिकेटचा खरा सचिन तेंडुलकर. सलामीची जोडी मैदानावरती एंटर होती है. ओपनिंग पेर आपण पाहता ऑन ग्राउंड झाली आहे मैदानावरती दाखल. सामना मैदानावरती रंगतोय 6 षटकांचा. दोन्ही मॅच ऑफिशियल अंपास मैदानावरती झालं त्या ठिकाणी दाखल. 68 धावेचं लक्ष मैदानावरती पार करायचं. वेलकम ऑल टीम्स अँड ऑल प्लस शो द गुड गेम अँड क्वालिटी क्रिकेट. SPL सीझन 1 आपल्या भेटीसाठी आली आहे. गज क्रिकेटचा 16 आनंदाचा जल्लोष साजरा होतो आज सफाळे नगरीचा. सफाळे प्रीमियर लीगच्या पहिल्या पर्वाचा एक मानाची सन्मानाची स्पर्धा आपल्या भेटीसाठी आली आहे. मजा आल्या मॅचला. मागचे आज सामने काही पाहिलं ना, क्लोज टू क्लोज रंगलेत, नेट टू नेट रंगलेत आणि सुपर ओव्हर आजच्या दिवसामध्ये 2 आपल्याला पाहायला मिळालात. अजून काय पाहिजे तुम्हाला सफाळेमध्ये. हे क्वालिटी क्रिकेटचं एक ज्वलंत उदाहरण. हार नावाचा शब्द इथल्या सफाळेच्या क्रिकेटच्या डिक्शनरीमध्ये देखील नाही आहे. संघर्ष, मेहनत, जिद्द ही सफाळेच्या क्रिकेटची ओळख आहे आणि ती तुम्हाला या पटलावरती SPL सीझन 1 मध्ये अनुभवायला मिळाली आहे. अंडर प्रेशर ग्रेट नॉक्स आलेत. कॅप बॉलिंग केली मागच्या सामन्यामध्ये. स्पेशली आपण नक्कीच कौतुक करायला विसरणार नाही आहोत ते म्हणजेच कपासे लायन्स. अगदी रन बॉल टार्गेट देखील डिफेंड झाला आणि रोहित ट्रान्सपोर्टच्या अगेन्स्ट तो सामना घेऊन ते सुपर ओव्हरमध्ये जाताना आपल्याला पाहायला मिळाला. मॅच ऑन. 68चं टार्गेट. स्वागत आहे तुम्हा सर्वांचं मित्रांनो. जाऊयात मॅच मध्ये. बॉल तयार आहे बॉलिंग ट्रॅक वरती. पॉवर प्ले ऑन. पहिला बॉल फुल टॉस. पहिल्याच बॉल वरती तगडा प्रहार केलाय. हवेच्या लाटांवरती स्वार होत बॅकवर्ड स्क्वेअर लेग बाउंड्री लाईनच्या बाहेर चाललाय बॉल आणि अंपायरचा इशारा त्या ठिकाणी येतोय. इट इज बिग 6. चित्तना सोडली झेप घेतली आकाशी स्वप्ने झाली पुरी लढलो आणि चितलो मी काटच्या वाटवरी दुश्मन भी आजमला आतून सलाम करी या मातीनं दिलं बळ. या मातीनं दिलं बळ जगण्याला आणि भिडण्याला. आणि तीच लढाई मैदानावरती तुम्हाला करायची. मराठी सॉंग्स काही मोटिवेशनल इतके सुंदर आहेत ना, एकदा का प्ले झालं की ऐकतच राहावं असं वाटतं. डीजेला रिक्वेस्ट करू आपण कंटिन्यू करा सॉन्ग. षटकार आला त्यानंतर सेकंडचा कॉल तिकडे नकार करतो फलंदाज. सलामीची जोडी मैदानावरती तुम्ही पाहताय. टीम मनसेराज ज्या टीमची टीम ओनर आहेत श्री रोहिदाजी भगत, श्री संदीपजी केणी, श्री चेतन पाटील, श्री दिनेश गवई आणि दुसऱ्या बाजूला खेळती आहे पाटील 3030 जलसार ज्याचे ओनर आहेत सचिनजी पाटील. या 2 पुरस्कर्त्यांच्या सन्मानासाठी त्यांना ट्रॉफी मिळवून देण्यासाठी आज मनसेराज आणि कपासे 11 या टीम एकमेकांच्या विरुद्ध संघर्ष करताना आपल्याला पाहायला मिळतात. मजा आला आजच्या क्रिकेटला. सातत्यानं आपण एक क्वालिटी क्रिकेट अनुभवलं. 67 धावा धावफलकावरती आहेत. 68चं लक्ष. सुरुवात चांगली झाली आहे. षटकार आणि त्यानंतर फलंदाज ऑफ द स्ट्राईक जातो सिंगलच्या मदतीनं. इथे फटका फसलाय. मिस टायमिंग.
अगदी प्रॉपरली कनेक्टच नाही झाला बॉल आणि विकेट जाती आहे मैदानाच्या आतमध्ये आणि धक्का लागला आपण या ठिकाणी पाहताय तो म्हणजे पहिला आणि बाद होतात फलंदाज शून्यावरती. शून्याचा चष्मा घालून तिकडे परतावं लागलं बॅटर्सला आणि विकेट जाती आहे मैदानाच्या आतमध्ये. आपण पाहताय मागच्या मॅचमध्ये ज्यांनी भरपूर चांगलं क्रिकेट दाखवलं होतं जे 40+ खेळाडू आहेत विनोद गुण अर्थात सर या नावानं त्यांना सफाईचं क्रिकेट ओळखतं आणि लेजंड खेळाडू मात्र स्वस्तामध्ये बाद होतात. धक्का लागला पहिला. नायक नाही खलनायक हो महा सांगत असताना डीजे मास्टर गोलंदाज देखील तेच सांगतोय की आता तुमच्यासाठी सगळं चांगलं नाही होणार आहे, इथे तुम्हाला देखील संघर्ष करावा लागणार आहे. हाफ ट्रॅकर टप्पा पडलाय चाललाय यष्टीरक्षकाच्या हातामध्ये डॉट बॉलची होती आहे त्या ठिकाणी समाप्ती. षटक मैदानावरती आपण पाहताय या ठिकाणी सुरू होतं पहिलं एक षटकार एक सिंगल त्यानंतर विकेट त्यानंतर डॉट बॉल आलाय. टीमची टोटल अगदी फार मोठ्या उंचीवरती घेऊन जायचे. समोर माउंट एव्हरेस्ट सारखं एक मोठं टार्गेट सेट करण्यात आलं आणि ते जर आज तुम्हाला पार करायचं आहे तर तुम्हाला लढाई देखील तितकीच चतुराईनं आणि संघर्षानं करावी लागेल. ॲक्शन रिप्ले तुमच्यासमोर मजेदार होते. आता ऑनलाईन हे ब्रॉडकास्टिंग टेलिकास्ट देखील सुरू झालं तर तुम्ही स्पर्धा एन्जॉय करू शकता. 6 सीटर्स लाईव्ह सोबत. शॉट ऑफ लेन मागच्या बाउन्सरचा दिले प्रत्युत्तर. चालला बॉल सीमारेषा पार. मिळतील धावा 4 आणि या चौकारानं पहिलं षटक मैदानावरती अगदी आपण जे पाहताय त्याच्यामध्ये धावा आतापर्यंत आलेत ते म्हणजे 11 ऑन बोर्ड. गौरव पाटीलनं 3 षटकार लगावले तर आमचे 6 सीटरचे मुन्ना जयस्वाल यांच्याकडनं 1000 रुपयाचा पारितोषिक आहे. पहिले षटक ऑन रन्स ऑन. आमच्या कॅमेरामॅन यादव यांच्याकडनं 3 षटकार जर या ठिकाणी फलंदाज गौरव मारतात तर 13,000 रुपयाचा पारितोषिक आहे. क्रॉस बॅटेड ऑन साइडला बॉल चालला डीप मध्ये मिड विकेटला एक सिंगल अजून जोडली जाईल. षटक संपलंय मैदानावरती आपण पाहता या ठिकाणी पहिलं. 13,000 में तेरा घर बार सब चला जाएगा मेरे दोस्त. 1+ आहे त्याच्याकडे. चला हाफ प्राइज मध्ये होऊन जाईल. पहिलं षटक मैदानावरती संपलंय. टीमची टोटल स्कोर कार्ड वरती आहे आफ्टर फिनिश द फर्स्ट ओव्हर. धावफलकावरती धावा 12 धावा धावफलकावर. ऑन बोर्ड. ऑनलाईन प्रक्षेपण मागचे काय थांबलं होतं कारण नेट प्रोव्हाइड नव्हतं. नेट सप्लाय थांबलं होतं. आता मॅच ऑल रेकॉर्ड झालेत त्याच्यामुळे तुम्हाला संध्याकाळी इव्हनिंगच्या सत्रामध्ये 6 सीटर्स लाईव्ह वरती ऑल ज्या आजच्या मॅचेस आहेत त्या पाहायला मिळतील. थोड्याच वेळात सॉर्ट आउट करून त्या मॅच देखील अगदी ऑनलाईन तुमच्यापर्यंत पोहोचवल्या जातील. षटक संपलं. पहिलं धावा झालेत 12.68चं लक्ष्य आहे या मॅचमध्ये. 30 चेंडू आणि अजूनही 56 धावेची गरज आहे या सामन्यामध्ये. 30 चेंडू आणि 56 धावा. बॅटिंग ट्रॅक वरती तुम्ही पाहता फलंदाज गौरव एक चौकार त्यांच्या बॅटमधून आतापर्यंत आपण पाहिलाय आणि आता स्ट्रायकर एंडला देखील या ठिकाणी ते खेळत आहेत. अशा अपेक्षा फार मोठ्या असतील या ठिकाणी. या पाहूयात कशा प्रकारे हा सामना मैदानावरती पुढे जाईल त्याकडे लक्ष देखील प्रत्येकाचं लागलंय. फटका चांगला क्वालिटी शॉट आहे. क्रिकेटचं अगदी जो क्लास आहे ना पहिला सी अगदी कॅपिटल लेटर मध्ये ठणकावून सांगत असताना की माझ्यामध्ये ठासून भरलंय क्रिकेटचं पोटेन्शियल आणि हालात चौकार.
चांगलं सॉन्ग तुम्हाला ऐकायला मिळालं DJ मास्टरच्या माध्यमातून. जीवनातल्या प्रत्येक कठीण परिस्थितीला हसत सामोरं जा, कारण रोज पडलेल्या उन्हानं समुद्र काही अटत नाही. सध्या अगदी त्याच प्रकारे संघर्ष मैदानावरती तुम्हाला करायचा आहे आणि हा संघर्ष मैदानावरती जर का यशस्वी झाला तुमच्या नावाचा डंका मैदानावरती वाजणार. कारण मागे काय घडला त्याचा विचार करून आयुष्य कधीच घालवायचं नसतं. जो हो गया उसे सोचा नहीं करते, जो मिल गया उसे खोया नहीं करते. सफलता भी उन्हें हासिल होते जो वक्त और हालात पर रोया नहीं करता. आज तो संघर्ष मैदानावरती तुम्हाला करायचा आहे आणि तो जर झाला तर 68 बनतील. त्या बनवताना चांगली बॉलिंग झाली तर 68 थांबतील. बट जर अशी फटकेबाजी मैदानावरती झाली तर रन्स ऑनच. स्कोर कार्डवरती गेम ऑन. धावफलक 4 ने पुढे जातं. 21-21 धावा. बॅटिंग कार्डवरती एक नजर टाकूयात. पहिला चौकार आलाय आणि त्यानंतर सिंगल, त्यानंतर पुन्हा एकदा 4. पहिल्या षटकात होते 12 आणि आतापर्यंत स्कोर जाऊन पोहोचला 21. लॉस ऑफ 1 विकेट. 21ला 1 बाद. सध्या हे चित्र आपल्याला पाहायला मिळतं. दोन षटकांचा खेळ मैदानावरती अजूनही ऑन. धावफलकावरती धावा अगदी अजून एक सिंगलला पुढे जातील. अंपायरचा इशारा आला त्या ठिकाणी नो बॉल हा भीमर आहे. 1+1 अशा 2 धावा या ठिकाणी मिळतील आणि धावफलक स्कोर कार्डवरती आतापर्यंत आपल्याला पाहायला मिळालं जे स्कोर कार्डवरती एक्स्ट्राजनं पुढे झाल. टीमची टोटल स्कोर कार्डवरती आपल्याला पाहायला मिळते 24. 24 धावा धावफलकावरती आणि नेक्स्ट बॉल फ्रीट आहे. पॉवर प्ले ऑन आहे. रन चांगले आलेत. 68 धावेचं लक्ष. बॉल तयार. फटका चांगला. टायमिंग चांगला. उंच उंच लांबच लांब चाललाय बॉल डीप मध्ये बाउंड्री लाईनच्या बाहेर. पहिल्या टप्प्यावरती सीमा पार 4-4-4. धावफलक 4 ने पुढे झाल. ऑन फायर आज ही जोडी. चांगलं क्रिकेट खेळत आहेत. शफल झाले. फाईन लेगला उडवायचं होतं, नाही जमलं. फॉलिंग स्लीप खेळायचं होतं. प्रॉपर टायमिंग आणि कनेक्शन मिस झालं आणि फाईन लेग सर्कलच्या आत टीपला गेलाय झेल. धक्का लागतो मैदानावरती दुसरा. 28 या आकड्यावरती सेकंड विकेट जातीये. 2 षटकांचा खेळ देखील संपला. टार्गेट 68च आहे आणि 4 ओव्हर अजूनही अगदी आपण पाहता आणि 1 बॉल या ठिकाणी बाकी आहे. म्हणजे येत्या 25 बॉल मध्ये 40 धावेची अजूनही गरज आहे. कमॉन डीजे. ले गई दिल मेरा मन चली, ले गई दिल मेरा मन चली. हली वली हली वली हली वली ले गई दिल मेरा मन चली, ले गई दिल मेरा मन चली. लकी लकी थैंक यू डीजे. दोन षटकातील अजूनही अगदी आपण पाहता अंतिम बॉलचा खेळ बाकी आहे. 28 धावा धावफलकावरती आहेत. 28 लॉस ऑफ 2. 28ला 2 बाद. लक्ष 68च मैदानाच्या आतमध्ये टीम. पुन्हा एकदा अंपायरचा इशारा नो बॉल आणि कॅप लगेच अंपायरने दिली आहे बॉलरला. सांगितलं सेकंड विमत. चलो स्टॉप. आता या मॅच मध्ये गोलंदाजी या ठिकाणी तो करू शकत नाहीये. 2 बीमर त्यांना टाकलेत. फ्रीट कंटिन्यू असेल. धावफलकावरती रन्स ऑन आहेत. 1+1 30 धावा स्कोर कार्ड वरती झालेत. अजूनही 1 बॉल बाकी आहे. म्हणजे इथे 25 चेंडू आणि जिंकण्यासाठी आता 38 धावेची गरज आहे. सामना खुला झाला या ओव्हर्स मध्ये.
भरपूर रन्स झालेत. पॉवर प्ले इतका महागडा ठरलाय आणि पॉवर प्ले मध्ये तुम्ही स्ट्रायकर बॉलर आहात आणि जो विश्वास तुमच्यावरती टीम ठेवतीये त्या विश्वासाला खिंडार पाडली आहे गोलंदाज आतिश पाटीलनं. अतिशय सुंदर बॅटिंग एका बाजूला आपण पाहताय मैदानावरती सुरू आहे. 4 बॉलमध्ये 10 रन्स तिकडे केलेत फलंदाज गौरवनं. 5 बॉलमध्ये 10 केलेत आणि 2 विकेट्स गेलेत आतापर्यंत. बॉल तयार, बॉलिंग ट्रॅक वरती फ्रीडचा बॉल, एक पार्ट टाइम बॉलर. अगदी एका बॉलचा खेळ होता त्यानं अतिशय सुंदर प्रकारे टाकलाय. क्षेत्ररक्षक आहे डीप मध्ये, तिकडे बॉल स्टॉप केलाय. तोपर्यंत 2 धावा मिळतील. 2 धावेच्या मदतीनं 2 षटकांचा खेळ संपला. 32 धावा धावफलकावरती आहेत. मुश्किलों से भाग जाना हमेशा आसा होता और पहलू जिंदगी का इम्तिया होता. डरने वाले को कुछ नहीं मिलता मेरे दोस्त जिंदगी में, लढने वालों के कदमों में जहा होता. इथनं कमबॅक करायचं ना मैदानाच्या आतमध्ये 3-0 पाटील 11 जलसारला तर फाईट बॅक या मॅच मध्ये दाखवावं लागेल कारण ते फार गरजेचं आहे. कारण 2 ओव्हर 32 खर्च झाले, 24 चेंडू फक्त 36 ची गरज आहे. 8 विकेट्स आता मदत, एक डीजे वाला ब्रेक आणि पुन्हा परतू या नूतन नगरच्या ऐतिहासिक क्रीडा नगरीवरती जिकडे रंगत ऐतिहासिक पहिलं पर्व SPL 2024. और पास मिक्सिंग और पास मिक्सिंग और पास मिक्सिंग अतिशय सुंदर हे सॉन्ग तुम्हाला ऐकायला मिळत होतं. अलवाज मोटिवेशनल, प्रेमाच्या दुनियेत संघर्षाच्या विश्वात घेऊन जाणारं, आयुष्याच्या वळणावरची कहाणी सांगणारं हे सॉन्ग तुम्ही ऐकत होता. ड्रिंक ब्रेकमध्ये नक्कीच आपण कंटिन्यू करू. अगदी सध्या मराठी भाषेमध्ये देखील एक कविता भरपूर चर्चेत असते. ओमकार भोज हास्य जत्रेमध्ये ज्याचा आवाज आपण ऐकता त्याच्या माध्यमातून एक अगदी स्नेह संमेलनामध्ये त्यांनी सादर केलेली कविता जी आयुष्यातल्या वळणावरती अगदी माणसाला हवी हवीशी वाटतं. हौस तुझी तुलाच पुरी करायची, आज आकाशी उंच उडायची, गड्यात तयारी ठेवर मनाची, कधी झुकायची कधी नडायची, ही दुनिया डोक्यावर घेणार आहे र, तुला उचलून घेणार आहे र, आणि त्यासाठी तुला करायचा आहे तो म्हणजे जीवन जगताना संघर्ष, तो फार महत्वाचा है. रात नहीं ख्वाब बदलता है, मंजिल नहीं कारवा बदलता है, जज्बा रख जीतने का, किस्मत बदले ना बदले लेकिन वक्त जरूर बदलता है, क्योंकि वक्त वक्त की बात है. आज धूप तो कल बरसात है. 24 चेंडू 36 थांबवला जाऊ शकतील, विकेट्स काढावा लागतील बॉलिंग टीमला. पहिलाच बॉल विकेटची चान्स आहे. यष्टी रक्षकाला डाऊन दी बॉल, टीपला झेल, मॅच मध्ये ट्विस्ट आली आहे. विकेट धक्का तिसरा 32 या आकड्यावरती दिलाय. टीम पाटील 3030 जलसार या संघानं फलंदाज बाद. पाटील DJ Medi पहिल्याच बॉलवरती विकेट काढली आहे. बॉलिंग ट्रॅकवरती कोण आला आहे सांगत असताना गोलंदाज तुम्हाला पाहायला मिळतो मैदानाच्या आतमध्ये नयन पाटील. फर्स्ट बॉलवरती या ठिकाणी नयनला विकेट मिळाली आहे आणि अतिशय चांगली गोष्ट, ही अतिशय चांगली गोष्ट आहे बॅटिंग करणाऱ्या टीमच्या दृष्टिकोनानं. आता त्यांचा महत्त्वाचा खेळाडू मैदानावरती दाखल झालाय आणि या खेळाडूकडनं अशा अपेक्षा फार मोठ्या आहेत कारण आज 3030 हे देखील फक्त एक नंबर नाही आहे तर जलसारचं ब्रँड आणि पाटलांचा रुबाब आणि आपला नाद अगदी काही वेगळाच असतो. जर हे या टीमला सांगायचं आहे तर प्रत्येक प्लेयर्सला म्हणावं लागेल ओ शेठ तुम्ही आज नादच केला ठेठ. टीमची टोटल 32 विकेट गेलेत मैदानावरती 3. बॉल तयार आहे बॉलिंग ट्रॅकवर. 32ला 3 गडी बाद. टायमर ऑन आहे तर मग प्लीज थोडंसं फास्ट खेळा, वेळ आपल्याकडे जास्त नाही आहे कारण आज 2 सुपर ओव्हर झालेत. आपण 1 तास लेट होत. एका गोष्टीची खंत आज मला वाटली, अगदी सफाळीला मी बी फ्रँक सांगेल, मला नेहमीच स्पष्ट बोलायला आवडतं. ऑर्गनायझर 8 वाजता शार्प ऑन टाईम रेडी आहेत
अंपायर्स इकडे उपस्थित आहेत बरोबर 9 वाजता सगळं लाईव्ह टेक्निकल टीम सेटअप आहे. तुम्हाला 6 ओव्हरच्या मॅचेस खेळायच्यात आणि जर तुम्ही 10:30 वाजता ग्राउंडवरती रिपोर्टिंग करता तर प्लेयर्सच्या दृष्टिकोनानं मी म्हणाल जे कोऑपरेट मिळायला हवं, जे सहकार्य व्हायला हवं ते होत नाही आहे. आणि सफाळे प्रीमियर लीग कशासाठी आहे तर सफाळेच्या क्रिकेटरला प्लॅटफॉर्म मिळावा त्यासाठी आहे. आणि जर तुम्ही 10:30 पावणे 11ला याल, नॉट गुड, हे चांगलं नाही आहे. येत्या काळामध्ये उद्यापासून कमीत कमी हे बदललं तरी चांगली गोष्ट आहे, कारण परिवर्तन ही काळाची गरज आहे. फटका मिस्टामिंग कॉल खराब, बॉल चाललाय तर सीमारेषा पार, धावा मिळतील 4, जीवनदान आणि झाली आहे चूक. आणि म्हणून तर म्हटलं जातं चुकीला माफी नाही आहे. Paskin palayo dostin. Paskin palayo. अतिशय सुंदर टेलिकास्ट 6 सीटर्स लाईव्ह या ठिकाणी करते. ब्युटिफुल कॅमेरा वर्क मनीष त्या ठिकाणी करतायत कॅमेरा वर्कच्या भूमिकेत काम. टीमची टोटल धावफलकावरती आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळते. स्कोर जाऊन पोहोचलाय धावफलकावर आतापर्यंत या चौकाराच्या मदतीनं 42. ही कॅच महत्वाची होती कारण तुम्ही जीवनदान दिलाय, विकेट गेली, त्यानंतर आपण पाहिलं मैदानावरती षटकार आला, षटकारानंतर चौकार देखील आलाय आणि समीकरण आता सोपं वाटू लागलाय. एक्स्ट्रा फ्लाइट डेट समोरून काढलाय, फिरवलाय, कीपर बीट झाला, बॅटर बीट झाला, बॉल चालला अगदी मागे, समोर यष्टीरक्षक धावतोय, इम्प्रूव्ह लवकर केलं जाईल, चेंडू जातो इथनं डॉट, नाही धाव चेंडूची होती समाप्ती. 42 धावा धावफलकावरती आहेत. अजूनही या षटकातील 2 बॉलचा खेळ या ठिकाणी शिल्लक आहे. 68 धावेचं लक्ष तुमच्या समोर, 20 चेंडू 26 धावा. शफल झाले, पुन्हा एकदा बीट केला, हा देखील झाला कीपरच्या हातामध्ये डॉट बॉल. आणि अशाच डॉट बॉलची नितांत गरज आहे या मॅच मध्ये. फिल्डिंग करणाऱ्या टीम पाटील 3030 जलसारला आज अतिशय चांगलं क्रिकेट खेळलंय. मैदानाच्या आतमध्ये कपासे लायन्सच्या टीमनं मनसे राज इन ऍक्शन तुम्हाला पाहायला मिळते, जे सध्या चेस करतात या मॅच मध्ये आणि एक स्ट्रॉंग पोझिशनला मनसे राजी टीम. फटका हा देखील फर्स्टला आहे. फ्री होम डिलिव्हरी काय असताना या बॅटरकडनं शिकावं. मिड ऑफला फिल्डर उपस्थित आहे, त्याच्यासाठी कॅच प्रॅक्टिस म्हणून जणू काही हा शॉट होता आणि त्याचा फायदा क्षेत्ररक्षकानं उचललाय. गोलंदाजानं विकेट काढली आहे नंबर 3 आणि या ओव्हरमध्ये धावा आले 10. त्यामध्ये एक चौकार मिसफिल्डचा आहे आणि तिकडे कॅच देखील ड्रॉप झाली होती. चांगलं कौतुक व्हायला हवं गोलंदाज नयन पाटीलचं. षटकं संपलीत मैदानावरती 3 धावा 42. 18 बॉलचा खेळ शिल्लक आणि 26 धावेची गरज आहे. विकेट गेलेत मैदानाच्या आतमध्ये 42ला 5. 18 बॉल अजूनही 26 धावेचा प्रवास बाकी आहे. न्यू बॅटर्स थोडंसं लवकर या मैदानाच्या आत. 38 सर्कल क्रॉस होण्याआधी न्यू बॅटर मैदानावरती यायला हवा. जाऊया डीजे कडे, जोपर्यंत चर्चा रंगती आहे आणि पुन्हा परतू मैदानावरती. पास्किनचे पलायो दोस्तीन, पास्किन उभी रे गोदारा, यो मजा केला तुझून बेरा. पास्किन उभी रे गोदारा, यो मजा केला तुझून बेरा. पास्किन उभी रे गोदारा, यो मजा केला तुझून बेरा. पास्किन उभी रे गोदारा, यो मजा केला तुझून बेरा. पास्किनच्या वाट्यावर हाय दिला, पास्किनचे बापाचा हाय बंगला. पास्किनच्या वाट्यावर हाय दिला. 18 चेंडू 26 धावा. मॅच स्टील ऑन. चांगला रंगतोय हा सामना, मजा आला मॅचला. जर अशाच प्रकारे गोलंदाजी झाली तर पुन्हा एकदा पुनरागमन होईल आणि अशाच प्रकारे जर बॅटिंग कार्डवरती 2 मोठे फटके आले तर सामना एका हाती श्री रोहिदाजी भगत, संदीपजी केणी, श्री चेतन पाटील आणि श्री दिनेश गवई यांचा मनसे राज हा संघ सामना जिंकू शकतोय. महाराष्ट्र नवनिर्माण सेना. अन्यायाविरुद्ध अलवेज पेटून उठणारा आवाज म्हणजे मनसे. 18 चेंडू 26 गरज आहे. मुंबईमध्ये मराठी बोलायला, मराठी होल्डिंग लावण्यासाठी प्रवृत्त करणारं नाव म्हणजे राजसाहेब ठाकरे. मराठीचं अस्तित्व टिकवणारं नाव म्हणजे राजसाहेब ठाकरे. मराठी माणूस अडचणीत तर संघर्ष करायला रस्त्यावरती निडरपणे उभा राहणारा मनसे सैनिक राजसाहेब ठाकरे यांचा. इथे जातीय विकेट. धक्का लागेल मैदानाच्या आतमध्ये. 6वा फलंदाज होतात बाद आणि आता मॅच रंगात आली आहे आणि इथनं प्रत्येक जण म्हणेल आता रंगात
रंगात आली आहे मॅच, कारण 42 वरती आपण पाहताय विकेट्स गेलेत त्या 5 विकेट्स येतून आता मदत थोडंसं करेक्शन करूयात आपण 6 विकेट्स आपण म्हणत होतो ते मिस्टेक आपण कव्हर करूयात. 42 ला 5 गडी बाद आहेत, 17 बॉल शिल्लक आहेत, 26 धावाची गरज आहे. स्पोर्ट्समॅन स्पिरिट त्याचं देखील कौतुक आवर्जून त्या ठिकाणी खेळाडूचं करायलाच हवं. ज्या अनुषंगाने मैदानावरती खेळाडू वृत्ती त्यांना दाखवली. एक लेजंडरी अंपास आज आपल्या सोबत आहेत. जेव्हा जेव्हा आम्ही ठाणे विभागामध्ये स्पर्धा कव्हर करतो वगैरे सरांचं एक मोठं योगदान असतं आणि स्वतः एक लेजंड खेळाडू आहेत आणि अपकमिंग यंगस्टर घडवण्यामध्ये देखील त्यांचं मोठं योगदान आहे. तसंच याच विभागातील 2 नामवंत ऑफिशियल अंपास आपल्या सोबत आहेत. आशुतोष व्यवहारे सर या विभागातील एक लोकप्रिय अंपास आहेत आणि त्या सोबतीनं हेमंत ठाकूर सरांना आपण पाहताय ते देखील तितकं सुंदर आणि दर्जेदार काम या स्पर्धेच्या माध्यमातून करतायत. त्यामुळे या सगळ्यांचं एक विशेष कौतुक व्हायलाच हवं. खरं तर या अंपासमुळे ही स्पर्धा अतिशय सुरळीतपणे पार पडते. रोहन पाटील आलेत बॅटिंगसाठी. वानखेडेच्या मैदानावरती अगदी सुरुवातीच्या काळात भरपूर क्रिकेट तो खेळला अशी माहिती या ठिकाणी आमची टीम आमच्यापर्यंत पोहोचवती आहे. आणि पहिला फटका त्याचा अतिशय सुंदर होता, पण इथे रनआउटची विकेट आणि फलंदाज होतो बाद. धक्का लागला. रोहन पाटील वानखेडेच्या स्टेडियम मध्ये टेस्टला जेव्हा तो खेळायला तेव्हा 200 रन दोनदा मारले. आणि रोहन जेव्हा जेव्हा वानखेडेच्या मैदानावरती टेस्ट मॅचेस खेळलाय एक स्पोर्ट्स क्लबसाठी 2 त्याच्या नावावरती 100 बॉलमध्ये. म्हणून मी लाईव्ह म्यूट केलं होतं, नंतर मी बोललो. धावफलकावर धावा सध्या आपल्याला पाहायला मिळतात. या ठिकाणी आपण पाहता 43 25 धावेचा प्रवास या ठिकाणी अजूनही बाकी आहे आणि त्या 25 धावा बनवताना एक मोठा संघर्ष तो देखील मैदानावरती तितकाच करायचा आहे. नवीन फलंदाज बॅटिंग ट्रॅक वरती आलाय. अमर नॉन स्ट्रायकर एंडला तो उपस्थित असेल. बॉल शिल्लक आहेत मैदानावरती, इथनं अजूनही वेळ आहे आणि 25 धावा करायच्यात. बट थोडंसं डिफिकल्ट वाटू लागलाय का तर विकेटचा ग्राफ सातत्यानं थांबतच नाहीये, तो भरलाय. लाईन चेक केली जाईल, रिटर्न क्रीजच्या बाहेर आहे. अंपायरचा इशारा येतो त्या ठिकाणी व्हाईट बॉल. एक्स्ट्रा रन स्कोर कार्ड वरती ऍड होतीये आणि एक्स्ट्रा रन स्कोर त्या ठिकाणी पुढे जाणार आहे 44 या आकड्यावरती. अजूनही बॉल शिल्लक आहेत 16, रन बाकी 24. 16 चेंडू 24 धावेची गरज आहे हा सामना जिंकण्यासाठी. क्लोज इन्काउंटर आज तुम्हाला पाहायला मिळतात त्या मैदानावरती. अतिशय रोमहर्षक मॅचेस होतात. पैसा वसूल मॅच ही देखील होईल. अजून एक डॉट बॉल. निर्धाव चेंडूची होतीये समाप्ती. टीमची टोटल स्कोर कार्ड वरती थांबली आहे 44 ला 6 बाद. बॉल शिल्लक इतना 15 चेंडू 24 धावेची गरज है. ना हमें चांद चाहिए ना हमें फलक चाहिए, हमें तो बस ऐसे क्रिकेट की एक झलक चाहिए. SPL 2024 अतिशय रंगात आला आजचा हा दिवस. राईट हॅम ओव्हर द विकेट. बॅकफुटला गेले, फटका लाजवाब. डीप मध्ये स्लॅश केले जरूर. कव्हरला क्षेत्ररक्षक उपस्थित आहे. थ्रो केला जाईल. मिळतीये फक्त 1च धाव आणि या 1 धावेनं स्कोर पुढे जातोय. धावफलक 45. 14 बॉलचा खेळ शिल्लक. 23 धावेची गरज आहे. 14 चेंडू 23 धावा. शर्यत अजून संपलेली नाही, कारण मी अजून हरलेलो नाही. आयुष्यात प्रयत्न इतके मोठे करा की म्हटलं जातं ना, परमेश्वर प्रत्येकाला हिरा बनवूनच जन्माला घालतो. चमकतो तोच जो घणाचे गाव सोसण्याची हिंमत देखील ठेवतो. या मॅच मध्ये त्या ठेचा पचवण्याची, संघर्ष करण्याची क्षमता तुम्हाला इतकी वाढवावी लागेल की जो एक एक्स्ट्रा सेकंड एफर्ट एक्स्ट्रा लावल तो मॅच जिंकणार आहे. फटका फर्स्टला मिस्टामिंग. बॅटची लिडिंग एज कॅच होईल का? जजमेंट चर्चेत होतं. जेल सुटलाय, मिळालं जीवनदान आणि कॅच ड्रॉप झाल्यानंतर एक सिंगल आणि एका सिंगलनं स्कोर पुढे जातोय. टीमची टोटल धावफलकावरती आहे 46. अजूनही अंतिम एका बॉलचा खेळ ओव्हर नंबर 4 मध्ये या ठिकाणी शिल्लक आहे. आणि या पाहूयात कशा प्रकारे हा सामना आता इथनं पुढे जाईल, कारण आता आक्रमण करावं लागेल. रिक्वायर रन रेट 11 पेक्षा जास्त पुढे चाललाय. 10.15 वरती सध्या. जर इथे बिगिट नाही आला तर 12 वरती जाईल. हा फुल टॉस होता, फायदा नाही उचलता आला, बट लक फॅक्टर ऑन आहे. बॉल चाललाय थर्ड मॅनला आणि मिळतील धावा 4. अशी बॅटिंग करून 200 बनवले होते. आता हा क्वेश्चन मार्क पडलाय. धावफलक 4 ने पुढे जाईल. टीमची टोटल स्कोर कार्ड वरती 50. DRS अगदी या ठिकाणी कॉल केला बीमर साठी.
बॅटिंग साईट या पाहूयात थोड्याच वेळात निर्णय आपल्यापर्यंत पोहोचतोय. काय येईल थर्ड अंपास या ठिकाणी जोडल्या जातील. बारा बॉल 18ची अगदी गरज आहे. हा फेअर बॉल आहे कारण बॅटर फ्रंट फूटला उभे होते. जवळजवळ आपण पाहताय 2 स्टेप, त्यामुळे अगदी आपण पाहताय या ठिकाणी हा फेअर बॉल घोषित केला जाईल आणि समीकरण मैदानावरती पुन्हा एकदा बदलणार आहे. टीमची टोटल धावफलकावरती 50 आणि आता 12 चेंडू 18 धावेची गरज. 12 बॉल 18 रन्स. बारा बॉल 18. चला हा सामना देखील सुपर ओव्हर जाईल का? ऑलरेडी आज 2 सुपर ओव्हर्स आलेत. 12 बॉल 18 धावा. जिंकायचंय तर लढायचंय, घडायचंय, संघर्ष करायचंय. मजा तेव्हाच जेव्हा प्रतिस्पर्धी आपल्याला हरवण्याची वाट पाहतो आणि आपण तग लावून संघर्ष करत उभे राहतो ठाण मांडून. आणि तेच करतीये टीम पाटील. 3-0 जलसार. 1 मोर विकेट डाऊन. धक्का लागला मैदानावरती. 50 या आकड्यावरती नंबर 7. 50ला 7 बाद. 11 बॉल 18ची गरज. दिसाया भारी हँडसम बॉय स्टाईल त्याची नवाबी हाय. दिसाया भारी हँडसम बॉय स्टाईल त्याची नवाबी हाय. 50 वरती 7 विकेट्स आहेत आतापर्यंत. आता 2 वेळा सांगितले, थर्ड टाइम आहे. 50 लॉस ऑफ 7. 3 विकेट्स अजूनही हातामध्ये. इथनं अजूनही आपण पाहताय 11 आणि 11 चेंडू आणि जिंकण्यासाठी या ठिकाणी धावा फार मोठ्या करायच्यात. लांब गेला सामना, लांब गेली आहे मॅच. 11 बॉल 18 धावा. बॅटच्या समोरून फिरवलाय. चांगली बॉलिंग करतोय आज नयन पाटील. तो एक चांगला फिरकीपटू आहे आणि कंट्रोल अतिशय चांगला आहे. यष्टीरक्षण देखील अगदी तितकं सुंदर आपल्याला पाहायला मिळते यष्टांच्या मागे. वयवर्ष 40+ आहे तरी देखील मात्र यष्टांना अगदी खेटून आपला अनुभव त्या ठिकाणी बॉलर सोबत देखील शेअर करतात. त्याला देखील तिकडे गाईड केलं जात आहे. 10 चेंडू 18. पुन्हा एकदा फटका फसला. मागे येतोय बॉल फ्लाइंग स्लीपला. क्षेत्ररक्षक उपस्थित होतोय. बॉलवरती पोहोचतील. पडल्यानंतर थोडासा डायव्हर्ट झाला. हा चेंडू एक सिंगल मिळते. सिंगल डबलला काम चालणार नाहीये कारण या मॅच मध्ये संघर्ष इतका सुंदर केलाय ना टीम पाटील 3-0 जलसारनं की आता छोटं टोटल वाटू लागलं होतं. 12 बॉल 18 बट ते मोठं झालंय कारण मागच्या 3 बॉलमध्ये फक्त 1च रन आली आणि विकेट 7 गेलेत. त्याच्यामुळे टेन्शन आहे. 9 चेंडू 17 रन. शफल झाले होते. आता कीपर बीट बॉल चालला मागे. बॅकअप दिला जाईल. पुन्हा एकदा पाहा ना फुटबॉल जरूर खेळले बॉल सोबत. सिंगलला डबल मध्ये कंप्लीट केला जाईल. डायरेक्ट हिट झालाय. क्लोज कॉल आहे. क्लोज कॉल आहे. फ्रेम मध्ये बॅटर आहे बट बॅट ग्राउंडिंग झाली आहे का कदाचित 8वा धक्का लागतोय. अंपायरचा इशारा वाईट बॉल आणि थर्ड अंपायर. म्हणजे 2 नक्की मिळतील. 3 बनतील का हा क्वेश्चन मार्क आहे. धक्का. 53ला 8 गडी बाद. अजूनही 15ची गरज आहे. बॉल शिल्लक आहेत 9. फेमस आहे या माझे गावाला.
चेंडू 15 धावेची गरज. 9 बॉल 15 रन. पैसा वसूल मॅच कुठे तर मग या एकदा सफाळे SPL पाहत राहा, ऐकत राहा. एक मानाची सन्मानाची भव्य दिव्य टेनिस बॉल क्रिकेट स्पर्धा, ज्या स्पर्धेचा आता रंग काही वेगळ्याच उंचीवरती जाऊन या ठिकाणी पोहोचलाय. मजा येते या मॅचला. SPLचं पर्व पहिलं आणि पहिल्याच पर्वामध्ये अतिशय दमदार असे संघर्ष तुम्हाला सातत्यानं पाहायला मिळालात आणि या संघर्षामुळेच खरं तर क्रिकेट एक वेगळ्या उंचीवरती जाऊन या ठिकाणी पोहोचलंय. आठ विकेट्स गेलेत. 53 या आकड्यावरती 9 चेंडू 15ची गरज आहे आणि नुकतीच एक रनआउटची गेली आहे. टोटल 9 विकेट्स गेलेत. ऑनलाईन अपडेट थोड्याच वेळात आपल्यापर्यंत पोहोचेल. शेवटची विकेट मैदानावरती आहे. 8 बॉल 15 रनची गरज आहे. 8 चेंडू 15 शेवटची जोडी मैदानाच्या आत. 8 बॉल 15 धावा. थोडंसं ऑनलाईन अपडेट लेट होत आहे कारण इंटरनेट सप्लाय प्रॉपर होत नाही आहे. आमच्या नेट प्रोव्हायडरला विनंती आहे आपण त्वरित प्रॉब्लेम सॉल्ट आउट करून घ्या आणि लवकरात लवकर आमच्या लाडक्या प्रेक्षकांना ही मॅच पाहू द्या. 8 चेंडू 15 धावा. आठ बॉल 15. अंतिम विकेट मैदानाच्या आत. सामना जिंकून देणार का? बॅकफुटला गेले. फटका चांगला आहे. थर्डमॅनला फिल्डर पोहोचेल. बॅकवर्ड पॉइंट वरनं एक सिंगल मिळतीये कारण आता धोका पत्करू शकत नाहीये कारण शेवटची विकेट मैदानावरती आहे. एका सिंगलनं स्कोर पुढे जाईल. समीकरण बदलेल. 54 या आकड्यावरती धावफलक आहे. 68चं टार्गेट आहे. 7 बॉलचा खेळ शिल्लक आहे. 14 धावेची गरज आहे. 7 चेंडू आणि 14 धावा. 7 चेंडू आणि 14 रनची गरज. सात बॉल 14ची गरज आणि फटका. चटका देऊन जाईल का हो? मॅच मध्ये अजूनही रंग वाढलाय. आला मॅच मध्ये ट्विस्ट कान ठोकलाय. नंबर 10ची जोडी खेळते आणि 6 आणि समीकरण उरलंय. येणारे 6 बॉल. धावफलकावरती धावा 68 बनवायच्या आहेत. 5 ओव्हर मध्ये झालेत रन्स 60 म्हणजे आता बनवायच्या 6 चेंडू आणि जिंकण्यासाठी 8. 6 बॉल 8 धावा. व्हॉट अ मॅच. व्हॉट अ शॉट इज दॅट. काय फटका सजवलाय. सरळ आपण म्हणूया सोप्या साध्या भाषेत ठोकलाय या गोलंदाजाच्या स्वप्नांना आणि या षटकारानं मॅच मध्ये पुन्हा एकदा रंग भरलाय. एक छोटासा डीजेवाला ब्रेक आणि पुन्हा परतू. जिथे हार नाहीये मंजूर. बॅटिंग करताना टीम मनसे राज 11ला जिंकणे जरूर. पाटील 3030 जलसारला. इथे सगळा हा खेळ असा रंगलाय की हा सामना कधी जलसार, कधी मनसे राज, कधी पाटील 3030 तर कधी मनसे राजच्या फलंदाजीचा दणका. या सगळ्याची चर्चा सुरूच आहे कारण लढाई सन्मानाची आहे. दोन्ही टीमसाठी महत्वाची आहे. जो जिंकणार तो पुढे जाणार, अस्तित्व टिकणार. 6 बॉल आणि 8 धावेची गरज. सहा बॉल 8 रन आणि शेवटचं अंतिम षटक या ठिकाणी सोपवलंय. गोलंदाज इकडे तुम्हाला पाहायला मिळतोय बॉलिंग ट्रॅक वरती उपस्थित झालाय. प्रणित म्हात्रे. 6 चेंडू 8 धावा. प्रणित म्हात्रे हा सामना जिंकून देणार का? एक विकेट काढणार का? की इकडे 8 रन बॅटिंग करताना ही जोडी बनवेल. मॅचचा पहिला बॉल बॅकलिफ्टला खाली ठेवलं. सॉफ्ट हँडनं सन्मान देत असताना यॉर्कर आणि म्हणून तर वीरेंद्र सेहवाग नेहमी म्हणतो क्रिकेटमध्ये 2 गोष्टींचा सन्मान हा व्हायलाच हवा. एक म्हणजे परफेक्ट यॉर्कर आणि एक म्हणजे गॉड ऑफ क्रिकेट भारतरत्न सचिन रमेश तेंडुलकर. काय मॅच रंगली. 68चं लक्ष. 5 बॉल 7 रन. ब्युटी ऑफ द सफाळे क्रिकेट. सफाळेच्या क्रिकेटचं सौंदर्य तुम्हाला पाहायला मिळत आहे या सामन्यामध्ये.
अजून एक डॉट बॉल येईल का? हो, रनआउटची संधी. अपील अपील अपील. टीव्ही अंपायर बिझी राहतील. निर्णय गेला टेक्निकल टीम कडे. थर्ड अंपायर कॉल करण्यात आला. काही क्षणात ऍक्शन रिप्ले आता आपल्या समोर. आता तरी बॅटर फ्रेम मध्ये नाही. अजूनही डायरेक्ट हिट थ्रो देखील नाहीये. कॉल केलाय तिकडे नो वॅट आणि त्यानंतर कीपरनं दिलाय. या ठिकाणी थ्रो. बॅट ग्राउंडिंग होतीये. बॉल येतोय अजूनही इन दी एअर. ओयूठी आउट. फलंदाज बाद. जिंकलाय सामना पाटील 3-0 जलसारनं. आणि दोन्ही टीम क्वालिफाय झाल्यात. कपासे लायन्स आणि टीम पाटील 3-0 जलसार. अभिनंदन ऋषी दादा, किरण अँड अभिनंदन करूयात आपण पाटील 3-0 टीम जलसारचं. पुढचा सामना होईल का? येस, मॅच होणार आहे.